मित्रांनो, आजकाल लोक देवाला सुद्धा घाबरत नाहीत, त्यामुळे काळजी घ्या. काय घटना ते पहा. राज्यभरातून भाविक सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. सप्तशृंगी गड वनी या ठिकाणी वर्षभर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्या ठिकाणी लोक प्रसाद म्हणून पेढे, कलाकंद इत्यादींची खरेदी करतात. त्यामुळे भाविकांना दर्जेदार अन्नपदार्थ मिळण्याकरता अन्न व औषध प्रशासन नेहमीच तत्परतेने कार्यरत असते. त्याचाच भाग म्हणून प्रशासनामार्फत सप्तशृंगी गडावर तपासणी मोहीम राबवण्यात आली. यात पेढे विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मावा पेढ्याच्या नावाखाली बर्फी विक्री करणाऱ्या 5 दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईत 2000 किलो बनावट मावा पेढा मिठाई जप्त करण्यात आली आहे. जवळपास 6 लाख रुपयांची बनावट मिठाई नष्ट केली जाणार आहे. चैत्र पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनाने नाशिकच्या सप्तशृंगी गडावर मोठी कारवाई केली आहे. मागच्या वर्षी नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनाने सप्तशृंगी गडावरील 10 पेढा विक्रेत्यांवर कारवाई केली होती. त्यावेळी 10 पेढा विक्री केंद्राची तपासणी करण्यात आली होती. या ठिकाणी दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी साठवल्याचे आढळून आले, परंतु त्यावर कुठल्याही प्रकारचे अंतिम टिकण्याची क्षमता याबाबतचे टॅग नसल्याचे आढळले. तसेच अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या स्वच्छतेविषयक बाबींचे उल्लंघन झाल्याचं आढळून आलं होतं. आता देवाला गेल्यानंतर अनेकांना असं वाटतं की आपण प्रसाद घ्यावा, परंतु जर तुम्ही प्रसाद घेतला तर तुम्ही तुमच्या मृत्यूलाच आमंत्रण देत आहात. कारण आजकाल लोक देवाला सुद्धा घाबरत नाहीत.